नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता आपल्याकडे सर्वांकडे भरपूर अशा चप्पल असतात, शूज असतात आणि ते ठेवायचे कुठे हा भरपूर असा मोठा प्रश्न आपल्याकडे असतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका पाण्याच्या बॉटलपासून अतिशय छान आणि सुंदर सोप्या पद्धतीचं या ठिकाणी चप्पल स्टँड बनवणार आहे, जे की बनवायला खूप सोपं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर मी अजून देखील तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करते. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला होता, जो की मी शिवलेला नव्हता आणि असंच घरामध्ये पडून होता. तर त्याचा अतिशय छान असा उपयोग मी तुम्हाला करून दाखवत आहे. बघा या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि जो ब्लाऊज पीसचा जो सेंटर आहे अगदी थोडासा भाग आपल्याला हातात पकडून त्या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे. तुमच्या देखील घरामध्ये जर असेच ब्लाऊज पीस जर पडलेले असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा एकदा नक्की वापर करून बघा. भरपूर अशी पैशाची आपली बचत या ठिकाणी होणार आहे. बघा त्यानंतर व्यवस्थित आणि अगदी सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज पीसला कुठे कट देखील करायचं नाही आहे. बघा मी या ठिकाणी जी पिलो घेतलेली आहे आणि पिलो जी आहे ती व्यवस्थित जो सेंटर आपण रबर बँड लावला त्या सेंटरवरती व्यवस्थित ठेवायची आहे. आता माझं जे ब्लाऊज पीस आहे थोडंसं कमी पडल्यामुळे मी हे साईडचे जे भाग आहे ते या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने फिक्स करत आहे. तुमचा ब्लाऊज पीस जर थोडासा मोठा असेल तर तुम्हाला ती फिक्स करण्याची गरज देखील पडणार नाही. हवं तर तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने हे शिवू शकता, परंतु मला या ठिकाणी तुम्हाला फक्त ही प्रोसेस करून दाखवायची आहे, त्यामुळे मी सध्या या ठिकाणी काटेपिनच्या मदतीने याला फिक्स करत आहे. त्यानंतर आता उरलेला जो भाग आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने अशा सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून गोळा दिसणार नाही आणि दिसायला खूप छान दिसेल. अगदी सोपी प्रोसेस आहे. आता हीच जर पिलो तुम्ही जर बाजारात खरेदी करायला गेला तर भरपूर असे तुम्हाला पैसे मोजावे लागतील, परंतु आज आपण या ठिकाणी झिरो ऑफ कॉस्टवाली पिलो कवर तयार केलेली आहे, जी पण या ठिकाणी अतिशय सुंदर तयार झालेले आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बघा अतिशय छान आणि सुंदर अशी पिलो कवर तयार झालेले आहे. आय होप की तुम्हाला ही पिलो नक्की आवडली असेल आणि आपल्या मित्रपरिवारास नक्की व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अतिशय सोप्या पद्धतीची या ठिकाणी आपण पिलो कवर तयार केलेली आहे, ती म्हणजे एका ब्लाऊज पीसपासून. त्यानंतर आता आपण या ठिकाणी दुसरी महत्त्वाची जी टिप्स बघतोय ती म्हणजे चप्पल ठेवण्यासाठीचं स्टँड कसं तयार करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहे 2 बॉटल. 2 पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा आपल्याला बिसलरीची बॉटल घ्यायची आहे आणि जो बिसलरीच्या बॉटलचा वरचा जो भाग होता तो मी या ठिकाणी कट केलेला आहे. त्यानंतर खालचा देखील जो भाग आहे तो देखील आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे. कात्रीच्या मदतीने आपण अगदी आरामात याला कट करू शकतो. बघा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघा त्यानंतर आता आपल्याला ही जी बॉटल आपण वरच्या आणि खालच्या साईडने कट केलेली होती त्याचा अगदी मधला जो थोडासा भाग जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे व्यवस्थित बघून व्यवस्थित कट करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित याला कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सर्वात जास्त कुठली ट्रिक्स आवडली, पिलो कवरची की चप्पल स्टँडची, यापैकी दोघंही ट्रिक जर तुम्हाला कुठली जास्त आवडली हे देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. बघा अशा प्रकारे आतला जो भाग होता बॉटलचा तो मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता याचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. बघा अशा प्रकारे आपल्याला दोघंही बॉटल मी या ठिकाणी रेडी केलेले आहे. एका बॉटलचा खालचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर आता जो वरचा जो कट केलेला भाग होता त्या ठिकाणी आपल्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे. कात्रीच्या मदतीने तुम्ही गोलाकार थोडंसं छिद्र आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित एखाद्या खिळ्यामध्ये अडकवता येईल. बघा दोघंही आयडिया ज्या आहे प्लॅस्टिकच्या बॉटलच्या ते या ठिकाणी तयार झालेल्या आहे. आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. आपल्याकडे भरपूर असे लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे शूज असतात. तर बघा एका बॉटलमध्ये अतिशय आरामात तुम्ही या ठिकाणी शूज ठेवू शकतात आणि अगदी सोपी प्रोसेस आहे. जर शूज धुतले तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला काटेपिनच्या मदतीने सेंटरला काटेपिन लावायचे आहे आणि कुठेही याला टांगून ठेवलं तर अगदी आरामात आणि लवकर तुमचे शूज वाळतील, ज्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागणार नाही. कारण आपण अशा प्रकारे जर बॉटलमध्ये जर शूज वाळत ठेवले तर त्यामुळे जे पाणी आहे ते खालच्या दिशेने जाईल आणि बघा अतिशय छान आणि सुंदर आपलं या ठिकाणी शूज वाळवण्यासाठीचं एक
स्टँड जे आहे ते तयार झालेलं आहे, जे की बनवायला आपल्याला 1 रुपया देखील खर्च आलेला नाही. आता दुसऱ्या देखील बॉटलचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर असे शूज किंवा चप्पल असतात, ज्या की चप्पल स्टँडमध्ये देखील आपली जागा पुरत नाही, इतक्या सर्व चप्पल असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी बॉटल जी आहे ती कट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक चप्पलचा जोड या ठिकाणी बसतो. बघा, अतिशय अगदी आरामात आपण याला ठेवू शकतो आणि जे आपण होल या ठिकाणी तयार केलं त्या ठिकाणी तुम्ही खिळ्यामध्ये याला व्यवस्थित अडकून ठेवू शकतात. जितके पण बॉटल्स तुम्ही या ठिकाणी तयार केल्या तेवढ्या तुम्ही त्या खिळ्यामध्ये व्यवस्थित अडकून ठेवायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीचं या ठिकाणी आपलं शूज स्टँड तयार झालेलं आहे. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक नक्की आवडली असेल. आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल. बघा, तुमच्याकडे जर भरपूर अशा चप्पल असतील तर ही ट्रिक जी आहे ती नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून घरामध्ये पसारा देखील दिसणार नाही आणि वेळच्या वेळी तुमचे शूज किंवा चप्पल वेळेवर सापडतील. लाईक करा, शेअर करा. शेवटपर्यंत बघितलं